मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून संतप्त शेतकऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घातला। तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। फळबाग मस्टरच्या थकीत रकमेसंदर्भात तक्रार केल्यानंतर ही घटना घडल्याचा आरोप आहे। प्रशासनाने प्राथमिक चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून पुढील कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सदर प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली आहे। त्याच दिवशी कृषी विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी देखील त्या घटनास्थळी भेट दिली आणि सखोल चौकशी केली आणि या संदर्भात अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे। निलंबनाची मागणी करतात शेतकरी। प्रशासकीय कार्यवाहीस्तव अहवाल सादर करण्यात आलेला आहे, त्यावर जो निर्णय येईल त्यानुसार पुढची कार्यवाही करण्यात येईल। पण प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली। फळबागच्या याचं मी निवेदन दिलं होतं, 4 महिन्यापासून मास्टर मिळाले नाहीत। त्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची टीम व माझ्या गावामध्ये ते फळबाग पाहण्यासाठी आले होते। मी तिथं गेलो, व्हिडिओ शूटिंग काढत होतो। त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मी म्हटलं सर CC करून तुम्ही हे बंद करसान, तर तालुका कृषी अधिकारी म्हणले तू बोलू नको हरामखोरा। मला माझ्या आईवर घाणघाण शिव्या दिल्या आणि मला मारहाण केली। ते व्हिडिओज त्या सर्व काही दिसते। मारहाण करून मला बुटाने मारलं, त्या लेटरने मारलं, खाली पाडलं आणि मलाच खोटे गुन्हे दाखल करीन अशी धमक्या दिल्या। मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण त्यांच्या संघच्या जे कृषी सहाय्यक मॅडम होत्या ते म्हणत होत्या मी तुझ्यावर गुन्हे दाखल करतो, तू छेडखानी केली, हे केली ते केली, त्याच्यामुळे माझ्यावर दबाव। आता माझ्यासोबत सर्व काही शेतकरी आहेत, त्यामुळे मी आता त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करू। त्यांनी सांगितलं आम्ही आमचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवलेला आहे, त्यांचं इथून निलंबनासाठी आम्ही अहवाल पाठवलेला आहे।